नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। इंग्लंड या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मुंबई हे शहर भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, ऋषिकेश शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। उत्तराखंड या राज्यामध्ये ऋषिकेश शहर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारताने काय शासन पद्धतीने स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। संघराज्य हे भारताने शासन पद्धतीने स्वीकारले आहे। प्रश्न क्रमांक 5, MC मेरी कोम कोणत्या राज्याची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मणिपूर या राज्याची MC मेरी कोम आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। दादाभाई नौरोजी हे भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य होते। प्रश्न क्रमांक 7, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। निकोबार या बेटावर इंदिरा पॉइंट आहे। प्रश्न क्रमांक 8, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। गोविंद पानसरे हे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 9, सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 25 डिसेंबर या दिवशी सुशासन दिन साजरा करण्यात आला। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात हुतुतू कोणत्या खेळाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। कबड्डी या खेळाला महाराष्ट्रात हुतुतू असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। कोकण किनारा म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 12, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1952 या वर्षी पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या। प्रश्न क्रमांक 13, 2011च्या जनगणनेनुसार भारतात जिल्ह्याची संख्या किती होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 640 2011च्या जनगणनेनुसार भारतात जिल्ह्याची संख्या होती। प्रश्न क्रमांक 14, महर्षी कर्वेचा योग्य जन्म मृत्यू काळ ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1858 ते 1962 महर्षी कर्वेचा योग्य जन्म मृत्यू आहे। प्रश्न क्रमांक 15, कडी असणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। शनी हा ग्रह कडी असणारा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 16, आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। बुध हा ग्रह आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह आहे।
प्रश्न क्रमांक 17 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1945 या वर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर NS3 या राष्ट्रीय महामार्गावर धुळे हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 द डिस्कवरी योग्य इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू हे द डिस्कवरी योग्य इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20 पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संत एकनाथ या संतांची पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर समाधी आहे. प्रश्न क्रमांक 21 कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वित्त आयोगशी कलम 280 हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 जंगली म्हशीची संख्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आसाम या राज्यामध्ये जंगली म्हशीची संख्या सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 23 देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे. प्रश्न क्रमांक 24 बाजीराव पेशव्याचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पाळखेड या ठिकाणी बाजीराव पेशव्याचा पहिला विजय झाला. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बैल प्राथमिक भक्षक आहे. प्रश्न क्रमांक 26 छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रचंडगड असे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला नाव दिले. प्रश्न क्रमांक 27 9 जानेवारी 2016 रोजी दिल्ली येथे प्रवासी भारतीय संमेलन संपन्न झाले. ते कितवे संमेलन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14वे संमेलन होते. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ब्रिटन या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. प्रश्न क्रमांक 29 जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्व नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आमचे हे जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्व नाम आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणूनही सर्वज्ञात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ठाणे हे शहर महाराष्ट्रातील सरोवरांचे शहर म्हणूनही सर्वज्ञात आहे. हा पेपर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये.